सर्वांना जय हिंद. तर आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला गणितामधील एक असा चॅप्टर कव्हर करायचा आहे की ज्याच्यावर अख्खं गणिताचं बेस अवलंबून आहे. गणिताचं बेस म्हणजेच काय? संपूर्ण गणितामध्ये मला सांगा काय असणार आहेत? तर संख्या असणार आहेत. काय असणार आहेत? संख्या. कारण संख्याशिवाय गणित अपूर्ण आहे. गणित म्हणले की आपल्या डोळ्यासमोर एकच की आकडे, आणि आकडे म्हणजेच काय? त्याला काय म्हणतात आपण? तर संख्या म्हणतात. आता तेच चॅप्टर त्यालाच काय म्हणतात? संख्यावर आधारित असणार कोणतं चॅप्टर आहे? तर त्याला म्हणतात संख्या पद्धती. त्यालाच काय म्हणतात इंग्लिशमध्ये? तर नंबर सिस्टीम म्हणतात. ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये पूर्ण संख्याचा अभ्यास करायचा राहते. आता गणितामध्ये गणिताचं डिवाइड किती भागामध्ये केलं होतं? तर 2 भागामध्ये केलं होतं. एक म्हणतात अरिथमॅटिक मॅथ आणि एकाला काय म्हणतात? तर ॲडव्हान्स मॅथ. आता अरिथमॅटिक मॅथमध्ये आपलं ते येणार आहे शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, सूट, हे सगळे चॅप्टर. आणि जे आपलं ॲडव्हान्स मॅथ असणार आहे, ॲडव्हान्स मॅथमध्ये संख्या पद्धती झालं किंवा लसावी मसावी झालं किंवा बीजगणित, भूमिती, क्षेत्रफळ, अशा प्रकारचे सगळं, त्रिकोणमिती झालं, हे सगळेच्या सगळे टॉपिक कशामध्ये कव्हर होतात? तर ॲडव्हान्स मॅथमध्ये येतात. ठीक आहे. डिवाइड फक्त 2 भागामध्ये केलंय, पण चॅप्टर आपल्याला सर्व शिकायचं. ठीक आहे. तर आता हे जे चॅप्टर असणार आहे ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण सगळ्यात पहिल्यांदा छोटं टॉपिक येते. संख्या पद्धतीमध्ये एक टॉपिक राहणार एकक स्थानच्या अंकावरून शोधणं किंवा त्याच्यामध्ये संख्याचे प्रकार बघणं. भरपूर टाईप आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामधलं जे एक छोटंसं टाईप कव्हर करणार आपण, त्याच्या काय म्हणतात? तर या ठिकाणी संख्याचे प्रकार. तुम्ही म्हणाल की सर संख्याचे पण प्रकार राहतात का? तर मी म्हणतो राहतात. आम्हाला तर फक्त एवढंच माहित आहे की एक संख्या, 2 संख्या, 1000, 2000, 5000 एवढंच माहित आहे आपल्याला. पण त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला संख्या विचारल्या जातात. त्याच्या पुढे जाऊन सुद्धा आपल्याला संख्या विचारल्या जातात. आता 1000, 2000 संख्या तर समजते, पण पेपरमध्ये येतात असे क्वेश्चन की सांगा बाबा, म्हणतात 0.23च्या डोक्यावर बार, हे संख्या कोणती आहे? आता हे काय खाली दिले? अपरिमेय, परिमेय, मूळ, संयुक्त, हे काय असणार आहेत? संख्याचे प्रकार तर होईल. मग हे कोणत्या? आतापर्यंत आपण एवढे संख्या बघितल्या, मग आपल्याला सांगता हो की बाबा हे कोणती संख्या होय. ठीक आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. 1.112123 हे कोणत्या प्रकारची संख्या? पुढे डॉट 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 दिलेला आहे, खाली ऑप्शन देते याला. ठीक आहे. आतापर्यंत आपण संख्यासोबत एवढं खेळूया, पण आपल्याला बेसिक गोष्टी सुद्धा ह्या क्वेश्चन मध्ये आपल्याला जमणार. ठीक आहे. आता हे बघा, 3 + 2 वर्गमुळात 5 एक डायडॅश संख्या म्हणाले, शोधा म्हणाले. आता आणि सगळेच्या सगळे प्रिव्हियस इयर विचारलेले आहेत. SSGD झालं किंवा रेल्वेची परीक्षा झालं किंवा पोलीस भरतीला झालं, संख्याच्या प्रकारावर क्वेश्चन येतात म्हणजे येतात. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला तेच कव्हर करायचं आहे. या ठिकाणी काय कव्हर करायचं? तर संख्याचे प्रकारच आपल्याला कव्हर करायचे आहेत. सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक आहे. आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शेवटपर्यंत बघितल्याच्या नंतर अख्खं सगळ्याच्या सगळं जे संख्याचे प्रकार एकूण जेवढे आहेत आतापर्यंत फक्त आपण वाचल्या, पण आपल्याला जर क्वेश्चन दिलं तर अजून ते जमणार. पण हा व्हिडिओ बघितल्याच्या नंतर तुम्हाला एक सुद्धा क्वेश्चन ह्यावरचं मिस होणार नाही किंवा चुकणार नाही, हे माझी गॅरंटी आहे. ठीक आहे. तर सुरुवात करूत आपण संख्याचे प्रकार. आता तुम्हाला मी सांगतो संख्याची अख्खी जन्मकुंडली मांडतो या ठिकाणी. हे दिलेलं काय या ठिकाणी? तर संख्याची याला काय म्हणतात? जन्मकुंडली. आता ह्याच्या व्यतिरिक्त नवीन कोणती संख्या राहू शकणार? ह्याच्या व्यतिरिक्त नवीन कोणती संख्या राहणार आहे का? तर राहणार नाही. संपूर्ण संख्याला आता तुम्हाला जे पण काही संख्या दिसायला, जसं की उदाहरणामध्ये 3 झालं, 5 झालं, 27 झालं, -23 झालं किंवा वर्गमुळात 25 झालं, वर्गमुळात 6 झालं किंवा पाय झालं, 22/7 झालं, काहीही म्हणा, 3.14 म्हणा, हे सगळ्याच्या सगळे संख्या होईत. आणि या संख्यालाच आता काही भागामध्ये डिवाइड केलेला आहे. म्हणजेच काय की बाबा 3, 5 हे सेपरेट कोणत्या तरी विभागामध्ये विभागले जातात. तुम्ही वर्गमुळात 25 वाले तुम्ही सेपरेट रकान्यात या, वर्गमुळात 6 वाले तुम्ही सेपरेट या, 3.14 वाले सेपरेट या, अशा प्रकारे डिवाइड केलेलं राहते संख्यालाच. मग आता जेवढे पण काही संख्या आहेत, जेवढे पण काही टोटल संख्या आहेत, त्या टोटल संख्याला फक्त सगळ्यात अगोदर 2 भागामध्ये विभागलेला आहे. संख्याला किती भागामध्ये विभागलेलं राहते? तर 2 भागामध्ये. पहिलं भाग कोणतं म्हणतात? तर त्याला आपण म्हणता वास्तव संख्या. आणि दुसरी संख्या कोणती असणार आहे या ठिकाणी? तर अवास्तव संख्या. सगळ्यात पहिल्यांदा संख्याचं डिवाइड करताना 2 भागामध्ये केलंय, वास्तव आणि अवास्तव. आता वास्तव संख्या म्हणजेच काय? वास्तव संख्या म्हणजेच काय असणार? जसं की तुम्हाला व्याख्या दिसाली या ठिकाणी, ज्या संख्या अस्तित्वात आहेत अशा सर्व संख्यांना वास्तव संख्या असं म्हणतात. जेवढे पण काही तुम्हाला संख्या दिसत आजूबाजूला, जेवढे पण काही संख्या किंवा क्वेश्चन सॉल्व्ह करताना जे पण काही तुमच्या डोळ्याला संख्या दिसू लागलेत, ते सगळेच्या सगळे संख्या म्हणजे वास्तव संख्या राहणार आहेत.
उदाहरणामध्ये घ्या 0, 1, -5, 16.32, वर्गमुळात 2, पाय, हे सगळेच्या सगळे जेवढे पण काही संख्या आहेत ते सगळेच्या सगळे काय असणार आहेत तर वास्तव असणार आहेत. पण तुम्ही म्हणाल की सर मग आता अवास्तव म्हणजे काय भानगड होय? अवास्तव म्हणजे काय? आता तुम्ही तर म्हणले की जेवढे काही सगळे संख्या आहेत ते सगळे वास्तव आहेत. आणि मग अवास्तव कशासाठी, हे कशासाठी नवीन काय तर काढलंय? अवास्तव मध्ये अशा फक्त एकाच प्रकारच्या संख्या येतात, लक्षात ठेवा, जे की असतात वर्गमुळामध्ये आणि मायनस मध्ये राहतात. अशाच प्रकारच्या संख्या फक्त अवास्तव असणार आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला डोळ्याला जे पण काही दिसाले ते सगळेच्या सगळे वास्तवमध्ये येणार आहेत, कारण ते वास्तवमध्ये अस्तित्वात आहेत, त्याच्यामुळे त्याला वास्तव संख्या मिळत. आता तुम्ही एक काम करायचं आहे, तुम्ही गुगलवर जा किंवा कॅल्क्युलेटरवर जा, कुठेही जाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. जे काही भेटल त्याच्यामध्ये फक्त टाकून बघा, वर्गमुळामध्ये -2, -5 किंवा -6 वर्गमुळामध्ये टाकून बघल्याच्या नंतर तुम्हाला कॅल्क्युलेटर टाकून बघा, सगळ्यात सोपं. गुगलवर पण जायची गरज नाही, गुगलवर नको ते सर्च करता, त्याच्यापेक्षा कॅल्क्युलेटरवर जा. वर्गमुळामध्ये -6 सर्च करा, कॅल्क्युलेटर स्वतःहून सांगते की बाबा दिस इज नॉट अ डिजिट, म्हणजे हे अंक नाही म्हणते. हे काय नाही? अंक नाही, आकडाच नाहीये, अस्तित्वातच नाहीये. अशा प्रकारचं कुठं जर दिसलं तुम्हाला म्हणजे भेटू शकणार, असली संख्या भेटू शकतात का? तर भेटू शकणार. वर्गमुळामध्ये असणार आहेत आणि ते संख्या मायनस मध्ये असणार आहेत. जर समजा वर्गमुळामध्ये प्लस संख्या असेल, म्हणजे +6 जर असेल, धनामध्ये जर संख्या असेल, तर हे सगळी संख्या कोणती होय? तर वास्तव संख्या होय. अवास्तव मध्ये काय असणार आहेत? वर्गमुळामध्येच पण मायनस मध्ये. वर्गमुळामध्येच पण कशामध्ये राहणार दादा? तर मायनस मध्ये राहतात, हे लक्षात ठेवा. ह्याच्या व्यतिरिक्त जेवढे बी काही तुमच्या समोर येऊ लागले ते सगळेच्या सगळे वास्तव आहेत. 2 भागामध्ये डिवाइड केलंय, वास्तव आणि अवास्तव. पण आता एवढं तर समजलं, पण पेपरमध्ये इथं कन्फ्युजन आहे ना, वास्तव आहे का अवास्तव आहे याच्यामध्ये कन्फ्युजन आहे ना. कन्फ्युजन आता हळूहळू पुढे येत जाते. आता वास्तव संख्या म्हणजेच काय? जेवढे काही अस्तित्वात आहेत. आता अस्तित्वात म्हणजेच काय? आता हे बी एक अस्तित्वात आहे, 1.572 22/7 त्याच्यासोबत, किंवा 1.23455 ... हे बी अस्तित्वातच आहे म्हणाल सर. मग आता ह्याच्यामध्ये बंटवारा झाला, ह्याच्यामध्ये बी बंटवारा झाला. आता ते बंटवारा कशामध्ये झालाय बघा इकडं. ते बंटवारा 2 भागामध्ये झाला. एक झाली परिमेय संख्या आणि एक झाली कोणती तर अपरिमेय संख्या. आता सर तुम्ही म्हणाल की सर ह्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? आता वास्तव जेवढी काही संख्या आहेत, वास्तव संख्या, आता ही वास्तव संख्यामध्ये एक तर असणार आहे ते परिमेय संख्या आणि एक असणार आहेत अपरिमेय संख्या. दोघांमध्येच डिवाइड होणार. वास्तव संख्या किती भागामध्ये डिवाइड झाली? तर 2 भागामध्ये. एक झाली कोणती? परिमेय, आणि एक काय झालं या ठिकाणी? तर अपरिमेय. मग सर म्हणाल तुम्ही तर दोघांमध्ये काय डिफरन्स आहे? तर सांगतो त्या दोघांमध्ये काय डिफरन्स आहे. ज्या संख्यांना P/Q च्या स्वरूपात लिहिता येते अशा सर्व संख्यांना परिमेय संख्या म्हणतात. ज्या संख्यांना कशामध्ये लिहिता येते या ठिकाणी तर मला सांगा, P/Q च्या स्वरूपात लिहिले जातात. म्हणजेच काय? अशी कोणतीही संख्या घ्या तुम्ही ज्याला P/Q म्हणजेच काय अपूर्णांकामध्ये लिहिता येत असेल, ते सगळेच्या सगळे संख्या काय असणार आहेत? परिमेय संख्या. आता तुम्ही म्हणाल की उदाहरणात काढून बघा, 2/3 हे कोणती संख्या आहे? P/Q म्हणजे अपूर्णांकात आले का बघा, अंश आणि छेद. फक्त कंडिशन इथं एक आहे की बाबा कधी पण Q बरोबर 0 असू नये, म्हणजे Q ची किंमत काय असू नये? 0 असू नये. जर समजा तुम्हाला जर कधी असं भेटलं 5/0, तर हे संख्या परिमेय असू शकते का? तर असू शकणार. हे काय जाणार आहे? तर मग अपरिमेय जाणार आहे. आता अपरिमेय पण सांगतो काय असणार आहे, पण Q ची किंमत कधी पण काय असू नये म्हणाले? 0 असू नये म्हणाले. आता मला सांगा, ज्या क्वेश्चनचं आन्सर अनंतामध्ये जाते, अनंतामध्ये, ते सगळे अपरिमेय राहतात, एवढं लक्षात ठेवा फक्त. आणि ज्या संख्या अनंतामध्ये जात नसतात ते सगळे परिमेय असतात. सरळ साधी सोपी व्याख्या. उदाहरणात बघा या ठिकाणी 2/3 आहे, हे अपूर्णांकात आहे, हे परिमेय आहे. 4/7 आहे, परिमेय आहे. 0/5 आहे, परिमेय आहे. नीट बघा, खाली 0 नाही, वरी 0 आहे. वरी असू शकते, काही प्रॉब्लेम नाही, पण खाली 0 असू नये. त्याचंही कारण मी पुढे सांगतो की खाली 0 का असू नये. आता तुम्ही म्हणाल की सर हे 2 का हवे? ह्याला तर आम्हाला लिहिता आहे ना P/Q मध्ये, लिहिता येते भाऊ. बघा आता इथं 2 ला 2. आता छेदस्थानी काही राहणार संख्येच्या, म्हणजे छेदस्थानी काय राहणार आहे? 1 राहणार आहे. झाली P/Q च्या रूपामध्ये. आता तुम्ही म्हणाल की सर 0.2 काय भानगड होय? 0.2 जरी असेल ह्याला सुद्धा तुम्हाला P/Q च्या रूपात लिहिता येते. कसं लिहिता येते? 2 ला 2. मग आता दशांश जर उडवायचा असेल तर आपलं एक रूल आहे की खाली एक 0 वाढून घेतो आपण. झालंय P/Q च्या रूपामध्ये. तुम्ही म्हणाल की सर पुढं काय आहे? वर्गमुळामध्ये 25 आहे. पुढं काय आहे? वर्गमुळामध्ये
25 आहे. आता मला सांगा वर्गमुळामध्ये 25 आहे, याला बाहेर काढता येते का? याला बाहेर काढता येते. मग काय येते मला सांगायची किंमत? वर्गमुळात 25 म्हणजे 5 आहे ते. वर्गमुळात 25 म्हणजे काय आहे ते? 5 आहे. आता मला सांगा या ठिकाणी वर्गमुळामध्ये 25 म्हणजे 5 आहे. आता छेदस्थानी काय राहणार म्हणजे 1 राहते. हे पण झालं p/q रूपामध्ये. ठीक आहे. कोणती पण संख्या घ्या तुम्ही, कोणती पण संख्या घ्या, जर समजा त्याचं रूपांतर p/q मध्ये जर होत असेल, ते सगळेच्या सगळे संख्या काय असणार आहेत? परिमेय संख्या असणार आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता मला सांगा वास्तव संख्यामध्ये, वास्तव संख्येचे 2 प्रकार झाले होते. एक होती परिमेय आणि एक काय होती? अपरिमेय. वास्तव संख्या म्हणजे तुम्हाला जे डोळ्याला दिसाले ते सगळे संख्या. आता मला सांगा त्याच्यामध्ये हे सगळेच्या सगळे संख्या आले वास्तव संख्यामध्ये, पण हे सगळे संख्या कोणत्या आहेत? अजून त्याच्यामध्ये डिवाइड होऊन परिमेय संख्या झाली. मग आता अपरिमेय मध्ये काय फरक आहे? अपरिमेय संख्या एकच सांगते या ठिकाणी की ज्या संख्यांना p/q स्वरूपात लिहिता येत नाही अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात. अशा सर्व संख्यांना अपरिमेय संख्या म्हणतात, ज्याला p/q स्वरूपात लिहिताच येईना. आता मला सांगा या ठिकाणी किती दिलंय? 3.98256. जर समजा ह्याच ठिकाणी 3.98256 एवढंच जर संख्या असतं आणि जर तुम्हाला विचारलो असतो मी की सांगा बाबा हे परिमेय का अपरिमेय आहे, आता मला सांगा परिमेय म्हणजे p/q, याला p/q रूपामध्ये लिहिता येते का? तर लिहिता येते. याला का लिहिता येते? आता हे दशांश मी उडवलो आणि खाली किती झिरो घेऊ? 1 2 3 4 5 5 अंकांना दशांश होतं, खाली 1 2 3 4 5 झिरो घेतो, दशांश कटलं, हे झालं p/q रूपामध्ये. पण जर समजा ह्याच क्वेश्चनला जर मी असं जर लिहिलो 3.98256 पुढे डॉट 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 डॉट, आता हे जास्त करून अपरिमेय संख्यामध्ये डॉट डॉट वालेच येतात. डॉट डॉट वाला ह्याचा अर्थ काय समजलं का? डॉट डॉट म्हणजे कुठपर्यंत जाईल ह्याचा काही गॅरंटी नाही. ह्याची काही गॅरंटी आहे का? गॅरंटी नाही. मग आता मला हेच माहित नाही की कुठपर्यंत चाललंय, मग मी खाली किती झिरो घेऊ? खाली झिरो मला घेता येते का? तेवढं घेता येणार पॉसिबलच नाही ते, कारण याला लिमिटच नाही. किती बी चाललंय विचारते आता पुढं 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 पुढं. ठीक आहे. मग हे अनंतामध्ये चाललंय आणि ज्या संख्या अनंतामध्ये जाते ते सगळेच्या सगळे संख्या अपरिमेय राहतात, लक्षात ठेवा. हे काय राहणार आहे? तर सगळे अपरिमेय. आता ह्याला लिमिट आहे का? तर लिमिट नाही. आहे का लिमिट? लिमिटच नाही. ठीक आहे. ह्याला लिमिट नाही, नो लिमिट आहे. आता कुठपर्यंत जाते? घे सुटले आता बिचारं, थांबायचं नावच घेणार चले. मग आता हे कोणती संख्या झाली? अनंतामध्ये गेलं म्हणजे ते काय झालं या ठिकाणी? अपरिमेय संख्या. आता मला सांगा वर्गमुळामध्ये 5. वर्गमुळामध्ये 5. एक काम करा तुम्ही, कॅल्क्युलेटर अजून ओपन करा. काय ओपन करा? कॅल्क्युलेटर. वर्गमुळामध्ये 5 टाका. वर्गमुळामध्ये 5 म्हणजेच काय येणार आहे माहित आहे? वर्गमुळामध्ये 5 म्हणजेच ह्याची कोणती फिक्स किंमत नाही. याची कोणती फिक्स किंमत आहे का? तर नाही. हे जे वर्गमुळात 3 आहे, वर्गमुळात 2 आहे, आता तुम्ही कॅल्क्युलेटरवर टाकल्या वर्गमुळात 2 तर ह्याची किंमत काय येते? 1.7 पुढे काय तर आता आकडा XYZ काहीतरी येते आणि हे संख्या प्रॉपर आहे ना, हे थांबच ना, आता हे डॉट 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 मध्ये जाते. बघा इकडं 1चा वर्ग 1, कारण 2चा वर्ग 4 घेताय ना, 2चा वर्ग 4 मोठं होते, मग 1.7 समथिंग काही ना काहीतरी येणार आहे आणि हे थांबणार नाही, अनंतापर्यंत जाते. त्याच प्रकारे वर्गमुळात 3 तुम्ही टाकून बघा. वर्गमुळात 3. ठीक आहे. वर्गमुळात 3 टाकल्याच्या नंतर या ठिकाणी मी किती घेतलो? 1.7 घेतलो. 1.7 मला असं वाटतं 1.7 पण जाय नाही, 1 पॉइंट येते काय तर पण समथिंग मध्ये जाते. 1.4 पण समथिंग मध्ये जाणार, अनंतापर्यंत जाते. आता वर्गमुळात 3 आहे, ह्याला जर तुम्ही सर्च केला तर 1.7 असंच काय तर येते, अनंतामध्ये जाते. पुढं किती आकडे येतात त्याची काही गॅरंटी नाही आपल्याला. हेच तेच प्रकार वर्गमुळात 5 ह्याचंही काही ना काय तर अनंतामध्ये जाणार आहे, पण पूर्ण उत्तर काढता येणार, एवढं लक्षात ठेवा. आता एवढं तर समजलं की 2 संख्या परिमेय आणि अपरिमेय. परिमेय म्हणजे काय? ज्याचं उत्तर काढता येते किंवा ज्याला उत्तर काढता आलं ह्याचा अर्थ त्याला p/q रूपात लिहिता येते. पण जे गोष्ट अनंतामध्ये चालली ते अर्थ अपरिमेय झाली, ते संख्या कोण झाली? अपरिमेय. आता एक तुम्हाला छान क्वेश्चन देतो मी या ठिकाणी बघा. क्वेश्चन काय झालो की हे जे पाय आहे, हे पाय कोणती संख्या आहे? एक पाय. ठीक आहे. त्याच्यानंतर हे 22/7 हे कोणती संख्या आहे? आणि 3.14 हे कोणती संख्या आहे?
की तुम्ही म्हणाल की सर काय आम्हाला येड्यावानी प्रश्न विचारायला, तिघाची किंमत तर सारखीच आहे, तिघाची किंमत तर सारखीच आहे. पाय म्हणजे बी 22/7 आणि इथंही तुम्ही काढलं 22/7. 3.14 म्हणजे पायचीच किंमत आहे ते. मग तुम्ही म्हणाल की सर हे पी छेद क्यूच्या रूपामध्ये आहे, हे कशामध्ये आहे, पी छेद क्यूच्या रूपामध्ये आहे, म्हणजे हे संख्या झाली परिमेय. हे कोणती संख्या झाली, परिमेय. आता हे सुद्धा 3.14 आले, 3.14 आले. तुम्ही म्हणाल की सर ह्यालाही दशांश उडीता येते, खाली 2 झिरो वाढीता येते, पण फक्त बघा इथं डॉट 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 आले का, पुढं आलं नाही. ह्याचा अर्थ काय, ह्याला भागिलेमध्ये 100 लिहून करता येते, म्हणजे हे कोणती झाली संख्या, परिमेय झाली. आणि मी अजून तुम्हाला असा एक क्वेश्चन केलो की सांगा आता हे पाय म्हणजेच काय, तुम्ही ह्या दोघाकडे बघून ह्यालाही काय म्हणल्या, या ठिकाणी परिमेय म्हणल्या, ह्यालाही काय म्हणल्या तर परिमेय म्हणल्या. आणि ज्याला ज्याला कोणाला असं वाटत असेल की हे परिमेय संख्या आहे, तर तुम्हाला 4 मार्क एक्स्ट्रा भेटालेत, ते पण मायनसचे. का परिमेय नाही हे कारण सांगतो आता. कारण 22/7 म्हणजे अंश आणि छेद आलं, परिमेय झालं, ठीक आहे, पी छेद क्यूच्या रूपामध्ये आहे. ह्यालाही मी लिहितो 3.14 आहे नाही, ह्यालाही काय लिहिलो मी 314 आणि खाली 2 झिरो वाढून घेतलो. पण दादा एक गोष्ट लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, पायची किंमत तुम्ही अगेन गुगलवर टाकून बघा, पायची किंमत काय राहणार आहे, 3.1415. पुढे आता हे कुठपर्यंत जाईल ह्याची काही गॅरंटी नाही. तुम्ही गुगलवर टाका, नको गुगलवर नाही, कॅल्क्युलेटरवर टाका, ठीक आहे. 3.1415 डॉट 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 अनंतापर्यंत जाणार आहे. आणि आपल्याला माहित आहे अनंतापर्यंत जाते म्हणलं की ते कोणती संख्या झाली, अपरिमेय. आता हे डिफरन्स होता दोघांचा. बघा इकडं अजून तुम्हाला त्या जन्म कुंडलीवर आणलो. कोणाची जन्म कुंडली आहे, तर हे संख्याची. वास्तव अवास्तव दोघांमधला फरक समजला. अवास्तव मध्ये फक्त अशाच प्रकारचे येतात, कशा प्रकारचे, वर्गमुळामध्ये मायनस मध्ये राहावं, फक्त वर्गमुळामध्ये मायनस मध्ये राहावं, फक्त कोणती का संख्या असणार, ठीक आहे. आता वास्तव मध्ये 2 डिवाइड झाले, परिमेय आणि अपरिमेय. ज्याचं उत्तर प्रॉपर आपल्याला काढता येऊ लागले ते सगळे परिमेय झाले, आणि ज्याचं उत्तर काढताच येणार झाले अनंतामध्ये चले ते सगळे झाले अपरिमेय, ठीक आहे. आता अपरिमेय मध्ये लक्षात ठेवा, जर तुम्हाला क्वेश्चन मी विचारलो की बाबा पाय कोणती संख्या होय, पाय पाय, कारण हे क्वेश्चन जास्त वेळेस आलेला आहे, विचारलेला आहे परीक्षेमध्ये. पाय जे असणार आहे ना भाऊ, पाय हे अपरिमेय संख्या आहे, लक्षात ठेवा. का, ह्याचं कारण समजलं, याची किंमत 3.1415 अनंतापर्यंत जाते, त्याच्यामुळे हे सगळी काय असणार आहे तर अपरिमेय. हे होता दोघांमधला फरक, परिमेय आणि अपरिमेय मध्ये, ठीक आहे, परिमेय आणि अपरिमेय मध्ये. आता परिमेय संख्या म्हणजेच काय, ज्याचं आपल्याला पूर्ण उत्तर काढता येऊ लागले, ठीक आहे. असे सगळे संख्या कोणते झाले, परिमेय संख्या झाले. पण परिमेय संख्याला बी 2 भागामध्ये डिवाइड केले, ह्याचे बी 2 लेख राहीत. कोणते कोणते लेख राहीत, एक असणार आहे पूर्णांक संख्या, एक असणार आहे अपूर्णांक संख्या. अपूर्णांक आपल्याला माहित आहे, अंश आणि छेद मध्ये आहे म्हणले की अपूर्णांक, अंश आणि छेद मध्ये आहे म्हणले की काय करता आपण त्याला अपूर्णांक करता. पण आता अपूर्णांक सोडून जेवढे बी काय असणार आहे ते काय असणार आहेत, पूर्णांक संख्या असणार आहेत. कोणत्या संख्या असणार आहेत, पूर्णांक संख्या, ठीक आहे. आता बघा या ठिकाणी पूर्णांक संख्या काय भानगड, पूर्णांक संख्या कशाला म्हणतात, पूर्णांक संख्या. आता इथं लक्षात ठेवा, पूर्णांक संख्या कशाला म्हणतात. सगळ्यांना हे नंबर लाईन माहित असेल, सगळ्यांना काय हे नंबर लाईन, नंबर लाईन काय असणार आहे, तर असं बघा मध्ये कुठतरी असं झिरो बसून राहते, त्याच्या पुढे गेलं की सगळे कोणते संख्या येतात, पॉझिटिव्ह संख्या, त्याला काय म्हणतात धन संख्या म्हणतात. आणि इकडे इकडे गेल्यावर काय म्हणतात, त्याला सगळे ऋण संख्या म्हणतात, त्याला काय म्हणतात, सगळेच्या सगळे ऋण संख्या म्हणतात, ठीक आहे. मग आता मला सांगा व्याख्या काय सांगाली, व्याख्या काय सांगाली, सर्व धन ऋण शून्य अशा संख्याच्या समूहाला पूर्णांक संख्या म्हणतात. सर्वच्या सर्व धन संख्या ऋण संख्या शून्य अशा संख्याच्या समूहाला काय म्हणाले ह्या ठिकाणी आपण, तर पूर्णांक संख्या म्हणाल्या. काय म्हणाल्या, पूर्णांक संख्या. एक सेकंद.
तर बघा इथं कोणती संख्या येतो या ठिकाणी, तर पूर्णांक संख्या. पूर्णांक संख्याला मी काय सांगलो या ठिकाणी, जे नंबर लाईनवर तुम्हाला दिसू लागले ते सगळेच्या सगळे कोणते संख्या असणार आहेत, पूर्णांक संख्या. म्हणजे धन झाले, ऋण झाले आणि शून्य झाले, कोणतीही संख्या घ्या ते सगळे कशामध्ये येतात आता, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्यामध्ये. सॉरी, -6 झालं, 1 झालं किंवा 0 घ्या, हे सगळेच्या सगळे कशामध्ये डिवाइड झाले, तर हे पूर्णांकामध्ये डिवाइड झाले. पण जर समजा मी ह्याच जागी जर तुम्हाला जर मी असं क्वेश्चन केलो, काय क्वेश्चन केलो की सर तुम्ही सांगा 1.4 1.4 हे संख्या पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे, असं क्वेश्चन मी तुम्हाला केलो. आता आपल्याला माहित आहे पूर्णांक आणि अपूर्णांक हे कशामध्ये आले, या ठिकाणी परिमेय आहे. हे संख्या परिमेयचे दोन पिल्ले आहेत. परिमेयमध्ये 1.4 पण येते, 1 पण येते. ठीक आहे. आता मला सांगा 1.4 मी काढलो, हे संख्या सांगा म्हणलो की हे पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे, हे पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे. लक्षात ठेवा, पूर्णांक म्हणले की काय लक्षात ठेवायचं, पूर्ण अंक असणार आहे ते, पूर्ण अंक, अर्धवट नसणार आहे ते. नावातच आहे, नावात काय पूर्णांक, भलेही ते प्लस असेल किंवा मायनस मध्ये असेल, पण कसं आहे ते पूर्णांक आहे. हे पॉइंट वाले जे सगळे आहेत 1.4 हे कशामध्ये येतात माहित आहे, हे येतात अपूर्णांकामध्ये. हे कशामध्ये येतात, अपूर्णांकात. कारण मला सांगा परिमेय संख्याचे दोन पिल्ले आहेत, एक असणाऱ्या पूर्णांक, एक असणाऱ्या अपूर्णांक. 1.4 ला मला सांगा 1.14 आणि खाली मी 10 लिहिलो, हे कशामध्ये रूपांतर झालं दादा, तर अपूर्णांकात झाले. कशात झाले, अपूर्णांकात. त्याच्यामुळं हे जे पण काय असेल -1.5 घ्या, हे संख्या कोणती होय, हे पूर्णांकामध्ये येईना. पूर्णांकामध्ये फक्त पूर्ण आकडा पाहिजे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि जे पॉइंट वाले असणार आहेत, पॉइंट वाले सगळेच्या सगळे कशात जातात, तर ते अपूर्णांकात राहतात. ठीक आहे. अपूर्णांकाचे मग प्रकार राहतात बघा, एक दशांश अपूर्णांकामध्ये येते, एक पूर्ण अपूर्णांकात येते, अंश आणि छेदच्या रूपामध्ये. ठीक आहे. मग हे जे सगळं जाणार आहे पॉइंट वालं, हे कुठं जाणार आहे, तर अपूर्णांकात जाणार आहे. हे लक्षात ठेवा, कुठं जाणार आहे, अपूर्णांकात. आणि अपूर्णांकात गेले मग जे राहुलेत, जे पण काही पॉझिटिव्ह असतील निगेटिव्ह असतील, सगळेच्या सगळे पूर्ण आकडेवाले कशामध्ये येणार आहेत, तर पूर्णांकामध्ये येणार आहे. कशामध्ये येणार आहेत, पूर्णांकामध्ये. आता 1 2 3 4 6 हे अनंतापर्यंत तिकडे जाते, 0 बी राहणार आहे, -1 -2 -3 -4 हे अनंतापर्यंत जाते, शेवटपर्यंत जाणार आहे. कुठंपर्यंत थांबल याची काही गॅरंटी नाही. ठीक आहे. हे सगळेच्या सगळे कोणते संख्या आहेत, तर पूर्णांक संख्या आहेत. पूर्णांक आणि अपूर्णांक मधला डिफरन्स आहे. अजून एकदा मी तुम्हाला घेऊन येतो, कशामध्ये आणलो बघा, वास्तव अवास्तव. वास्तव म्हणजे सांगितलं की जे तुम्हाला दिसू लागले सगळे संख्या ते सगळे वास्तव आहेत. अवास्तव म्हणजे काय, जे दुसऱ्याच ग्रहावर आहेत, मायनस मध्ये संख्या आहेत, वर्गमुळात ते पण. ठीक आहे. हे सगळे कसे आहेत, तर अवास्तव आहेत. जेवढ्या संख्या आहेत तेवढ्याचे दोन भागामध्ये डिवाइड झालं, एक होती परिमेय, एक होती अपरिमेय. आता दोन संख्या काही, एक असणार आहे अनंतापर्यंत जाईल आणि एक ज्याचं उत्तर काढता येते म्हणजे त्याला पीछेद क्यूच्या रूपामध्ये लिहिता येते, ते सगळे परिमेय आहेत. आणि ज्याला काढताच येईना ते सगळे कुठे गेले, अपरिमेयमध्ये गेले. मग आता ज्याचे उत्तर आपल्याला काढता येते त्याच्यामध्ये अजून दोन भाग पडले, एक आहे पूर्णांक आणि एक आहे अपूर्णांक. पूर्णांक म्हणजे काय, पूर्ण अंक राहावं, भले ते प्लस मायनस 0 असेल. पण जर समजा ते जर दशांशामध्ये आलं, ते कशामध्ये जाणार आहेत, अपूर्णांकात जाणार आहे. कारण दशांशामध्ये आलं 1.5 म्हणजे त्याला अपूर्णांकात करता येते, ते सगळे अपूर्णांकात गेले. आता पूर्णांक संख्यामध्ये काय आहेत मला सांगा, सगळे धनसंख्या, शून्य आणि ऋण संख्या आले. मग आता धनसंख्या आणि शून्यापासून कोणती संख्या तयार झाली, पूर्ण संख्या. कधी व्याख्या ऐकली असाल की पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 पासून सुरू होणारे सगळेच्या सगळे संख्या म्हणजे पूर्ण संख्या असणार आहेत. मग मला सांगा, हे पूर्ण संख्या म्हणजे काय, 0 बी इन्क्लूड होणार आहे, 0 1 2 3 4 आता अनंतापर्यंत. आता पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्या येऊ शकतात का, येऊ शकतात, कारण हे ऋणची कॅटेगरी अलगच आहे. फक्त धनसंख्या आणि शून्यापासून हे पूर्ण संख्या तयार होत आहेत. धनसंख्या आणि शून्यापासून ऋणवाले कटले, ते गेले, ह्याला टाटा बाय बाय करूत आपण इथलं इथं. आता पूर्ण संख्या झाली. आता पूर्ण संख्या एक तर पडणार आहेत आणि शून्य वगळल्याच्या नंतर शून्य जर आपण काढून टाकून दिला तर ते उरलेले कोणते संख्या राहणार आहेत, नैसर्गिक संख्या राहणार आहेत. कोणते संख्या राहणार आहेत, तर नैसर्गिक संख्या राहणार आहेत. मग आता नैसर्गिक संख्यामध्येच समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या, संयुक्त संख्या आले. अशा प्रकारे हे सगळ्याच्या सगळं संख्याचं डिव्हिजन झालेलं, सगळ्याच्या सगळं डिव्हिजन झालं. मला असं वाटतं की थोडंफार आपल्याला समजलं असेल की पूर्ण ह्याच्यामध्ये काय कन्फ्यूज करणार फक्त इथंच आहे का, परिमेय अपरिमेय मध्ये कन्फ्यूज होते, पूर्णांक अपूर्णांक मध्ये कन्फ्युजन होते. मग बाकी पूर्णांक मध्ये धन शून्य ऋण आहेत, बाकी पुढे प्रोसेस सोपी आहे.
पण या 4 मध्येच गडबड होते आणि ह्या चारीच्या चारी फरक मी आता तुम्हाला डिटेल मध्ये सांगितलो. कारण क्वेश्चन येणारे फक्त हे 4 संख्या आहे. कारण आपल्याला समसंख्या विषम संख्या ओळखता येतात, मग त्याच्यावर पेपर सेटरवाला कशाला द्यायला प्रश्न? मग देते ह्या 4 वर. ठीक आहे, हे चारीच्या चारी मला असं वाटतं की तुमचे कन्फ्युजन क्लिअर झाले असतील. पूर्णांक संख्या बघितल्या. आता मला सांगा पूर्णांक संख्यामध्येच काय प्रकार पडलं होतं? एक होती पूर्ण संख्या आणि एक काय होती? नैसर्गिक संख्या. ठीक आहे, आता पूर्ण नैसर्गिक संख्या म्हणजेच काय? मोजता येणाऱ्या सर्व संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतात. मोजता येणाऱ्या सर्व संख्यांना. आता मला सांगा इथं दिलंय उदाहरणार्थ काय? मायनस नव्हे, उदाहरणार्थ 8, 512, 669. आता मी तुम्हाला अजून म्हणलो की बाबा सांगा की 1.6 हे नैसर्गिक संख्या असू शकते का? नैसर्गिक संख्या असू शकते का असं मी तुम्हाला क्वेश्चन केलो. तुम्ही म्हणाल की सर असू शकते का? 1.6 असू शकते. आपल्याला काय म्हणाले या ठिकाणी? मोजता येणारे, मोजता यावं लागेल आपल्याला. मला सांगा 1 मोजता येते, 2 मोजता येते, 3 मोजता येते. एखाद्याला 3 बायका आहे, 3 म्हणले आपण मोजता आले. आपण असं म्हणू शकतो की एखाद्याला 1.6 बायको आहे. एक बायको तर समजले, आता 0.6, आता 0.6 कशी बायको राहील? ठीक आहे, त्याच्यामुळं आपल्याला मोजता यावं आणि हे सगळेच्या सगळे पूर्णांकच राहतात. कारण हे सगळे पूर्णांकाचे प्रकार होईल. आणि मी तुम्हाला सांगितलं की पूर्णांक म्हणजेच काय? पॉइंट मध्ये येणार नाही तिकडं. मग कळालं? पॉइंट मध्ये येणार आहेत म्हणजे धन, ऋण आणि काय होते? 0 होतं. मग ऋणाला काढले आपण, मग जे धन होते, धन संख्याचे कोणते प्रकार होतात? नैसर्गिक संख्या 1, 2, 3, 4 पासून आता अनंतापर्यंत जा तुम्ही. मग 1.6 असू शकते काय नैसर्गिक संख्या? तर असू शकणार. हा, 1 पासून सुरू व्हावं, लक्षात ठेवा. फक्त 1 पासून सुरू व्हावं. मोजता येणारे म्हणाले, पण सुरुवात कुठून व्हावं? सुरुवात 1 पासून व्हावं. कुठून व्हावं या ठिकाणी? तर 1 पासून. कुठून व्हावं? 1 पासून. आता पूर्ण संख्या काय आहे? मग हे पूर्ण संख्या काय आहे? शून्याचा शोध नंतर लागला म्हणतात बघा. शून्याचा शोध नंतर लागला. 1 पासून सगळे संख्या भेटली होती म्हणा. 1 पासून सगळे संख्या भेटले होते. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पर्यंत भेटली होती संख्या. मग आता नंतर जे शून्याचा शोध लागला, मग शून्य संख्याला कुठे ऍड करावं म्हणल्याच्या नंतर ते सगळ्याच्या सगळं कुठे ऍड झालं? हे पूर्णांकामध्ये ऍड झाले. कुठे ऍड झाले? पूर्णांकामध्ये. असं लक्षात ठेवा तुम्ही. मग पूर्णांकामध्ये काय येतात? सगळेच्या सगळे अंक इन्क्लुडिंग 0 प्लस सर्व नैसर्गिक संख्या म्हणजे 0, 2, 8 जे पण काही असतील ते सगळेच्या सगळे कोणते संख्या असणार आहेत? पूर्ण संख्या असणार आहेत. आता ह्याच्यामध्ये ऋण संख्याचं काही काम येऊ शकते का? पूर्ण संख्यामध्ये ऋण संख्या येऊ शकतात का? नैसर्गिक संख्येमध्ये ऋण संख्या येऊ शकतात का? जर मी असं क्वेश्चन विचारलो आणि जर तुमचं समजा उत्तर जर हो असेल की ऋण संख्या बी येऊ शकतात नैसर्गिक संख्या आणि पूर्ण संख्यामध्ये, तर एकदा हे चार्ट बघा तुम्ही. पूर्णांकामध्ये धन, शून्य आणि ऋण होते. ऋण संख्या इथंच कटलेत. ऋण संख्याचे कोणते फाटे फुटलेत का? इथं फुटणार चलेत. धन संख्या आणि शून्यापासून आता खाली फाटे फुटलेत. मग आता शून्य इन्क्लूड झाल्यावर पूर्ण संख्या होते आणि फक्त धनसंख्या म्हणल्यावर कोणते येणार आहेत या ठिकाणी? सगळेच्या सगळे नैसर्गिक संख्या. मग आता पुढे नैसर्गिक संख्यामध्ये काही सम, विषम, मूळ, संयुक्त पुढे चलत राहणार. ठीक आहे, तर हे होती सगळीच्या सगळी संख्याची जन्मकुंडली. ह्याच्यावरच आपल्याला पेपरमध्ये क्वेश्चन येतात. ठीक आहे, तरी सुद्धा जे पण काही छोटे मोठे संख्या राहिलेत एक वेळेस आपण चेक करूत. एक वेळेस काय करूत आपण? तर चेक करूत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या कळलं. आता समसंख्या, विषम संख्या हे मी काही लिहून देणार नाही. समसंख्या आपल्याला माहित आहे. 2 ज्या संख्येचे एक असताना 2, 4, 6, 8 आणि 0 असते त्या सगळ्या संख्या कोणते राहणार आहेत? समसंख्या राहणार आहेत. आणि विषम संख्या 1, 3, 5, 7, 9. तर हे पण लिहून दिलं असतं पण क्वेश्चनच येणार त्याच्यावर काय करता. ठीक आहे, पण एवढी बेसिक गोष्ट आपल्याला समजावं तेवढी. आता ह्या मूळ संख्यावर इथं फार थोडंफार येतील तर क्वेश्चन. हे कोणते संख्या आहेत या ठिकाणी? तर मूळ संख्या. ज्या संख्येचे केवळ 2 अवयव असतात त्या सर्व संख्यांना मूळ संख्या असे म्हणतात. 2 अवयव म्हणजे काय? अवयव म्हणजेच काय? थोडंसं नीट ऐका इकडं. जर समजा मी जर या ठिकाणी 25 काढलो, या ठिकाणी काय काढलो मी? 25 काढलो. आता या 25ला कोणत्या कोणत्या संख्येनं भाग जाते तुम्ही चेक करा. तुम्ही म्हणाल की सर 1 न जाते. बघा 1 न तर जाणारच आहे. 1 25 जा 25. 2 न जायना, 3 न जायना, 4 न जायना, 5 न जाते. बघा 5 5 25 चाललंय भाग. त्याच्यानंतर 6 7 8 9 10 जायना 12. आता शेवटी जाणार आहे 25 न. 25 1 25. मग आता हे जे 1 5 आणि 25 झालंय हे काय होईल? त्याचे अवयव होईल. 1 5 आणि 2.
आणि मूळ संख्या म्हणजे काय राहणार आहेत, ज्याचे फक्त केवळ 2 अवयव आहेत. केवळ किती अवयव आहेत? 2. आणि ते 2 अवयव कोणते? एकनं तर सगळ्या संख्येला भाग जाते आणि त्याच संख्येनं त्याच संख्येला एक कसंही भाग जाते. हे 2 अवयव सोडून बाकी कोणत्या संख्येनं भाग जाऊ नये, एवढं लक्षात ठेवा. बाकी कोणत्या संख्येनं भाग जाऊ नये. आता जर समजा मी या ठिकाणी काढलो 37, सांगा बाबा आता 37ला 1नं जाणारच आहे आणि 37ला 37नं जाणारच आहे. पण आता ह्याच्या व्यतिरिक्त अशी कोणती संख्या आहे का ज्याला भाग जाईल? कोणती संख्या नाही. म्हणूनच तर ही कोणती संख्या आहे? मग मूळ संख्या आहे. कोणती संख्या? मूळ संख्या. 1 आणि त्याच संख्येनंच भाग जाऊ, ह्याच्या व्यतिरिक्त जर कोणत्याच संख्येनं भाग जात असेल याचा अर्थ ते मूळ संख्या नाही, हे लक्षात ठेवा. मग आपल्याला काढून दिलेले राहतात 1 ते 100 पर्यंत. 1 ते 100 पर्यंत आपल्याला मूळ संख्या काढून दिल्या जातात. हे सगळ्याला पाठ राहा. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47 53 59 61 67 71 73 79 83 89 97 89 97 अशी 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या आहेत. जर तुम्हाला म्हणलो 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत लक्षात ठेवा. या ठिकाणी आलं तर क्वेश्चन 25 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? 25 मूळ संख्या आहेत, हे लक्षात ठेवा. पण कधी कधी असे क्वेश्चन विचारू शकते 1 ते 50 पर्यंत, 1 ते 50 पर्यंत. हे थोडंसं फॅक्च्युअल आहे, पाठ करून ठेवा. 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत या ठिकाणी? तर 15 आहेत. ठीक आहे. आणि 50 ते 100 पर्यंत, 50 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? जर मी म्हणलो या ठिकाणी किती मूळ संख्या आहेत? तर हे 10 मूळ संख्या आहेत. किती मूळ संख्या आहेत? आलंच तर क्वेश्चन येऊ शकते 15 आणि 10 किती झाले? टोटल 25 झाले. आणि अजून एक जर पडलाच प्रश्न येऊ शकते, हे पण 1 ते 100 पर्यंत मूळ संख्याची बेरीज, मूळ संख्याची बेरीज, मूळ संख्याची बेरीज जर आलं क्वेश्चन तर लक्षात ठेवा मूळ संख्याची बेरीज किती राहणार आहे या ठिकाणी? 1060. 1060 हे काय असणार आहेत? मूळ संख्याची बेरीज. हे लक्षात ठेवा, फॅक्च्युअल आहे, पाठ करायचं आपल्याला. जर क्वेश्चन मध्ये आलं समजा 1 ते 100 पर्यंत सांगा सगळ्या मूळ संख्याची बेरीज किती, तिथं कुठं असं घेत बसला 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7. लक्षात ठेवा 1060. ठीक आहे. हे थोडंसं काय तर फॅक्च्युअल डाटा होता, जे की आपल्याला काय करायचं या ठिकाणी तर पाठ करायचं आहे. आणि अजून जर कुठं क्वेश्चन तयार होत असतील तर ते पण काढून देतो. मूळ संख्यावर तयार होतात थोडेसे क्वेश्चन. सर्वात छोटी मूळ संख्या, सर्वात छोटी मूळ संख्या, सर्वात छोटी मूळ संख्या कोणती असणार आहे या ठिकाणी? कारण आपल्याला माहित आहे सुरुवात कुठून व्हाली? 2 पासून व्हाली. ठीक आहे. त्याच्यानंतर 2 अंकी, 2 अंकी सर्वात छोटी, छोटी मूळ संख्या. क्वेश्चन वाचा थोडस. 2 अंकी सर्वात छोटी मूळ संख्या म्हणलो, छोटी. 2 3 5 7 हे अंक घ्यावेत. 2 3 5 7 11. 11 हे 2 अंकी झालं, म्हणजे 2 अंकी सर्वात छोटी कोणती झाली? 11. मी म्हणलो 2 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, 2 अंकी सर्वात मोठी, सर्वात मोठी मूळ संख्या. तर माहित आहे शेवटी कुठपर्यंत थांबाले? 97 पर्यंत थांबाले. आता 97च्या नंतर काय जाणार आहे? 101 जाणार आहे पुढे. पण जे की मूळ आहे का या ठिकाणी? तर मूळ नाही. आता जर समजा मी जर असं क्वेश्चन केलं 3 अंकी, 3 अंकी सर्वात छोटी, सर्वात छोटी मूळ संख्या कोणती? कारण ह्याच्यावर पण क्वेश्चन येऊ शकतात. 3 अंकी सर्वात छोटी मूळ संख्या कोणती जर म्हणलं तर लक्षात ठेवा 101 असणार आहे. 100 किती असणार आहे? 1. आणि 3 अंकी, 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या, सर्वात मोठी मूळ संख्या. हे छोटे छोटेच क्वेश्चन आहेत पण कधी कधी चुकतात आपले. 3 अंकी सर्वात मोठी मूळ संख्या जर विचारतं लक्षात ठेवा 997. किती आहे? 997 आहे, हे लक्षात असू द्या. ठीक आहे. कारण कसं आहे माहित आहे 3 अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे? 999. त्याच्यानंतर सगळ्यात छोटी, त्याच्यापेक्षा छोटी 998, 997. मला सांगा हे 999 आहे, 999 हे 3 न कट आले, याचा अर्थ हे मूळ संख्या येऊ शकणार. ह्याच्या एकक स्थानी किती आहे? 8 आहे, 2 न कटते, हे मूळ संख्या येऊ शकणार. मग उराले काय? 997. आता मला सांगा हे कोणत्या संख्येनं कटते? 1 आणि 997 कटावं लागते. त्याच्यामुळं हे काय थोडंसं फॅक्च्युअल आहे, लक्षात ठेवा. आणि अजून याच्यामध्ये डीप मध्ये जायला तर
2 ही अशी संख्या, अशी समसंख्या आहे जी की मूळ आहे. बाकी सर्व जे संख्या आहे ते सगळेच्या सगळे विषमांक राहतात मूळ संख्येमध्ये. बघा तुम्ही, ठीक आहे, हे लक्षात ठेवा. कारण ह्याचे 2चे फक्त 2च अवयव पडलेले आहेत. का हे मूळ संख्येमध्ये येते सांगतो मी तुम्हाला. 2 हे का मूळ संख्येमध्ये येते? आपल्याला असा प्रश्न पडला असेल कधी की 2 तर समसंख्या आहे, ठीक आहे, मग हे मूळ संख्येमध्ये का आली? मूळ संख्येची व्याख्या एकच आहे, ज्याचे फक्त 2 अवयव पडतात ते सगळे संख्या म्हणजे मूळ संख्या. मला सांगा ह्या 2चे किती अवयव पडले आलेत? 1 तर पडणारच आहे आणि 2ला 2 न तर भाग जाणारच आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त चान्सच नाही, याला आहे का चान्स? याला नाही, भागच जाईना चले. त्याच्यामुळं 2 अवयव पडले ह्याचा अर्थ कशामध्ये घुसलं? मूळ संख्यामध्ये घुसलं. एकमेव कारण हे होतं त्याचं, एकमेव कारण हे होतं की जे मूळ संख्येमध्ये जाण्याचं. मग आता मूळ संख्या तर झाले, मग संयुक्त संख्या म्हणजे काय? मूळ संख्या झाले म्हणजे संयुक्त संख्या म्हणजेच काय? आता संयुक्त संख्या सोपं आहे, ज्याचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात. ज्याचे काय म्हणलो मी? 2 पेक्षा जास्त अवयव असतात. 2 पेक्षा जास्त म्हणजे कसं सर? बघा इकडं, एवढं लक्षात ठेवा, मूळ संख्या सोडून उरलेले जेवढी काही संख्या असतील ते सगळे काय असणार आहेत? संयुक्त संख्या, ठीक आहे. मग आता मला सांगा, जसं की काय या ठिकाणी 4 काढलंय, 6 काढलंय, 14 काढले, 25 काढले. मला सांगा 4 आहे, 4ला 1 न तर भाग जाणारच आहे आणि 4ला 4 न तर भाग जाणारच आहे. हे 2 तर अवयव पडले, पण ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणता अवयव पडले? मला सांगा 4ला 2 न भाग जाते, तिसरा अवयव पडला ना, तिसरा अवयव पडला. मग हे कोणती संख्या असणार आहे? संयुक्त संख्या. ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव असतात, 2 अवयव असले तर मूळ संख्या, 2 पेक्षा जास्त जर जात असेल संयुक्त संख्या, ठीक आहे. जसं की 14 आहे, 25 आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 69 आहे, 69ला मला सांगा 1 न जाणार आहे, 69 न तर जाणारच आहे, पण ह्याला 3 नाही जाते भाग. बघा इकडं 3 नाही जाते, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9. 2 पेक्षा जास्त पडले, किती का पडणार? फक्त 2 पेक्षा जास्त असं, ते सगळे कोणत्या संख्या असणार आहेत? संयुक्त संख्या, ठीक आहे. मग आता मी एक तुम्हाला लिहून द्यालो, एक वाक्य लक्षात ठेवा. 1 ते 100 पर्यंत, 1 ते 100 पर्यंत मूळ संख्या किती आहेत? मला सांगा मूळ संख्या. जर समजा तुम्हाला मी असं क्वेश्चन केलं, मूळ संख्या किती आहेत आणि संयुक्त संख्या किती आहेत? संयुक्त संख्या, ठीक आहे. आपल्याला एवढं तर माहित आहे या ठिकाणी मूळ संख्या किती आहेत? 1 ते 100 पर्यंत 25 आहेत. मूळ संख्या किती आहेत? 25 आहेत, ठीक आहे. मग आता मला सांगा 1 ते 100 पर्यंत टोटल 100 अंक आहेत आणि 100 मधून 25 गेले, उरलेत किती? 75. मग आता उरलेले मी काय म्हणलो? संयुक्त संख्या म्हणलो. जर समजा तुम्ही 25 मायनस करून जर इथं 75 जर काढल्या आणि जर तुम्ही सांगितलं की संयुक्त संख्या 75 आहेत, तर इथंच तुम्ही असं तोंडावर पडल्या. कुठं पडल्या? तर तोंडावर पडल्या. असं गडबड करू नका. संयुक्त संख्या किती आहेत या ठिकाणी? तर 74 आहेत. संयुक्त संख्या किती आहेत? 74. तुम्ही म्हणाल की सर तुम्ही तर गणित शिकवाल्या, 25 अधिक 74 100 कसे होतात? आता तुम्हीच सांगा म्हणशाल, ठीक आहे. टोटल संख्या तर 100 आहेत, हे 25 हे 74, टोटल किती झाले या ठिकाणी? 99. उरलेली एक कुठे गेली? आपण एक लहानपणापासून एकच नियम पाठ केल्या, एक ही संख्या, एक ही मूळ पण नाही व संयुक्त पण नाही. संयुक्त पण नाही. आता पाठ करायला चांगलं वाटलं होतं, पण ऍक्च्युअल मध्ये कारण मी सांगतो, एक का मूळ संख्या नाही ना संयुक्त संख्या नाही. आता 1 चे मला सांगा अवयव किती आहेत? 1 चे अवयव. आता 1ला मला सांगा 1 नच भाग जाणार आहे. आता अशी जगातली कोणती संख्या दुसरी आहे का की जे 1ला भाग जाईल? अशी कोणती आहे का जगामध्ये संख्या? तर नाहीच. 1 चे फक्त एकच अवयव पडलं. पण आपलं नियम काय सांगते? मूळ संख्यामध्ये मूळ संख्येचा नियम सांगते की ज्याचे कमीत कमी 2 अवयव आहेत, फक्त आणि फक्त 2 अवयव आहेत. मग ह्याचे 2 अवयव आहेत का? नाहीत. मग हे मूळ संख्यामध्ये आहे ना, हे कारण समजलं. संयुक्त मध्ये काय आहे ना, संयुक्त मध्ये नियम काय होतं? ज्या संख्येचे 2 पेक्षा जास्त अवयव आहेत, या बिचारायचं तर एकच अवयव आहे. संयुक्तचा नियम काय म्हणते? 2 पेक्षा जास्त. मग त्याच्यामुळे हे संयुक्त मध्ये नाही. मग आता त्याच्यामुळे 1ला कुठे टाकले बिचारे? 1 हे मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही, हे बिचारा स्वतंत्र फिराले मस्तपैकी बाहेर. त्यामुळं हे मूळ पण नाही आणि संयुक्त पण नाही. आणि त्याच्यामुळे ते एक संख्या सोडून बाकी 74 आणि 25, 25 आणि 74 किती झाले? 99.
आणि एक संख्या किती झाली टोटल 100 झाले. हे लक्षात ठेवा. हे फॅक्च्युअल आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. अशा प्रकारचे संख्याचे प्रकार होते. मूळ संख्या, संयुक्त संख्या, सम विषम सगळ्याला माहित आहे. आणि बाकी एवढे जे काही जन्मकुंडली काढून दिलो हे फक्त लक्षात ठेवा तुम्ही. बाकी फॅक्च्युअल डाटा मी सांगितलं, पाठ काय करायचं काय नाही हे संख्या लक्षात ठेवा, जे पण काय तुम्हाला हे काढून दिलेलं आहे. ठीक आहे. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं कोणती पैदा होईना संख्या लक्षात ठेवा. आता जरी पैदा झाली हे नैसर्गिक संख्यामधूनच पैदा होते, बाकी दुसरीकडे कुठून होईना. परिमेय अपरिमेय लक्षात ठेवा. ज्याला पी छेद क्यूच्या रूपामध्ये लिहिता येते परिमेय झाले, ज्याला लिहिता येणार ते सगळे काय झाले अपरिमेय झाले. पण पी छेद क्यू मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं एक कंडिशन. काय सांगितलं होतं मी? क्यूची किंमत कधी 0 असू नये म्हण. क्यूची किंमत काय कधी पण 0 असू नये म्हण. 0 का असू नये याचं कारण सांगतो. 0 का असू नये क्यूची किंमत? क्यू म्हणजेच काय, छेदस्थानी कधी पण 0 असू नये. जर समजा मी जर असं काढलो, वरी 1 काढलो आणि भागिलेमध्ये जर मी 0 काढलो, भागिलेमध्ये काय केलं मी, क्यूच्या जागी काय टाकलो 0 टाकलो. मला सांगा तुम्ही कॅल्क्युलेटर उभी काढून बघा कधी पण 1/0 टाकल्याच्या नंतर ते सुद्धा म्हणते तिथं नॉट म्हणजे इन्फिनाइट मध्ये दाखवते. काय म्हणते? नॉट डिफाईन म्हणते किंवा इन्फिनाइट दाखवते. का दाखवते याचं कारण माहित आहे? आपल्याला वाटते की असं 0 म्हणजे 0च आहे, त्याची किंमतच नाही. शून्याची किंमत आहे, शून्याची किंमत आहे. शून्याची किंमत काय आहे? 0.00000 जा बाबा तू अनंतापर्यंत, आणि कुठं तर अनंतापर्यंत गेल्याच्या नंतर कुठं तर जाऊन हे 1 बनणार आहे. आणि जिथं हे 1 बनलं तिथं 1 पासून 2 बी बनते, 3 बी बनते, 4 बी बनते, 5 6 7 8 9 10 12 13 हळूहळू आता इथंपर्यंत यायला ह्याला जिंदगी जाते अख्खी. इथंपर्यंत यायला जिंदगी जाणार आहे 1 पर्यंत गटवायला. मग तेवढी जिंदगीची वाट बघायची नाही. मग त्यांना सरळ सरळ सांगलं की बाबा हे अनंतापर्यंत जाणार आहे. आणि अनंतापर्यंत जर गेली ह्याचा अर्थ हे कोणती जाणार आहे? अपरिमेय. हे पॉइंट मध्ये जाणार आहे. जर समजा क्वेश्चन आलं 1/0 हे सांगा बाबा की परिमेय आहे का अपरिमेय आहे, तर लक्षात ठेवा डोळे झाकून इथं अपरिमेय करून टाका. आणि जर समजा बाय चान्स 0 वरून खाली 5 आलं, 5 1 5 मोठं होते, पण 5 0 जा 0 येते, भाग जाते, पूर्ण भाग गेला. ठीक आहे. मग त्याच्यामुळे हे कशामध्ये येणार आहे? अनंतापर्यंत चाललंय काय जायना चाललंय, त्याच्यामुळे परिमेय आहे, लक्षात ठेवा. असा हे संख्याचा बंटवारा झाला होता. हे होती सगळीच्या सगळी जन्मकुंडली संख्याची. आता आपण येऊत मेन क्वेश्चनवर. कशात येऊत आपण आता या ठिकाणी? क्वेश्चनवर. एक वेळेस सगळ्याच्या सगळे संख्या रिवाइज करा. आणि मेन गोष्ट सांगतो मी या ठिकाणी, बॅच बद्दल थोडंसं मी 2 मिनिटं सांगतो, लक्षात ठेवा. ज्या विद्यार्थ्याला प्रॉपर SSC GD 2025 ची तयारी करायची, कारण माहिती आहे आपल्याला नोव्हेंबर मध्ये ऍड पडणार आहे. आणि नोव्हेंबर पासून सुरुवात करू नका. गणित असं विषय आहे ज्याला कमीत कमी 6 महिने लागतात प्रॉपर शिकायला SSC GD चं. ठीक आहे. हलक्यात घेऊ नका SSC GD चं. मॅथ म्हणजे कमी टाइम मध्ये जास्त क्वेश्चन सॉल्व्ह करायचे राहतात. 60 मिनिटांमध्ये 80 प्रश्न. त्याच्यामुळं इथं आपल्याला बेसिक मेथडनं जमणार नाही. इथं शॉर्ट अप्रोच, स्मार्ट अप्रोच पाहिजे. स्मार्ट अप्रोच क्वेश्चन सॉल्व्ह करताना, जे की तुम्हाला आपल्या डेमो व्हिडिओमध्ये भेटून जाणार आहे. म्हणजे कोणती, म्हणजे जे आपल्याला एक्झामसाठी मेथड लागले तेच मेथड मी तुम्हाला शिकवलो. जे एक्झाम मध्ये प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन विचारले तेच क्वेश्चन थ्रू तुमची तयारी करून घ्यालो. कळलं? गेल्या वेळेसचे विद्यार्थी आपल्या युट्यूब थ्रू अभ्यास केले होते प्रारंभ बॅच मधून. आणि आता हे जे असणार आहे प्रारंभ 2.0 बॅच आहे. कारण फर्स्ट व्हर्जन गेल्या वर्षी झाले, आता हे सेकंड व्हर्जन आहे 2.0 आहे. याच्यामध्ये कम्प्लीट मॅथ आपलं कव्हर होणार आहे. बॅचची प्राइस लक्षात ठेवा 299 रुपये आहे. कम्प्लीट मॅथ ज्याला शिकायचं आहे ते विद्यार्थी. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्मार्ट अप्रोच, जे की सगळ्या स्मार्ट अप्रोच, ह्याच्यापेक्षा स्मार्ट अप्रोच राहू शकणार. बेसिक न सांगतो ना स्मार्ट अप्रोच पर्यंत जातो. अपडेटेड कंटेंट म्हणजे जे पण काही अपडेटेड क्वेश्चन असतील 2024 चे 2025 झाले ते सगळेचे सगळे त्याच्यामध्ये असणार आहेत. PDF भेटणार आहे तुम्हाला. नोट्स काढायची गरज नाही. वहीमध्ये तयार केल्या ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही PDF मधून झेरॉक्स बी मारू शकता, काही प्रॉब्लेम त्याच्यामध्ये काही नाही. क्लास नोट्स, प्रॅक्टिस शीट हे सगळेच्या सगळे भेटणार आहे तुम्हाला. ऍप सगळेजण लक्षात ठेवा, ऍप आपली डाउनलोड करायचं आहे. प्ले स्टोअरवर जायचं आहे. स्पेलिंग मध्ये मिस्टेक करू नका. SHREYASH टाका, पुढं MATH. ह्याच्यामध्ये एक सुद्धा अक्षर कमी करायचं नाही, एक सुद्धा अक्षर जास्त टाकायचं नाही. मग तुम्ही जर कमी जास्त केलं तर दुसरीच ऍप येऊन जाते. ठीक आहे. लक्षात ठेवा SHREYASH MATH. ब्लॅक कलरचं लोगो राहील, SM असं लिहिलेलं राहते. ते जिथं कुठं दिसल त्याला काय करायचं आता आपल्याला डाउनलोड करायचं. ठीक आहे. आणि जर डाउनलोड होत असेल तर ह्या युट्यूबच्या लिंकच्या डिस्क्रिप्शनमध्ये, युट्यूब चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देऊन टाकून देतो मी, त्याच्या थ्रू डाउनलोड करून टाका. जर समजा काही प्रॉब्लेम असेल बॅच बद्दल तर ह्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता, व्हॉट्सअप थ्रू कॉन्टॅक्ट करू शकता.
त्याच्यासोबतच ज्याला कोणाला दोन्ही भरती तयारी करायची म्हणजे SSCची आणि सोबतच कशाची तयारी करायची तर रेल्वेची, त्यांनी हे बॅच जॉईन करायचं. 2 बॅच आहेत आपले सध्याला अवेलेबल, रेल्वेची आहे आणि एक कोणती असणार तर SSC GDची. ठीक आहे. ॲप तेच राहणार आहे, 1 इयरची व्हॅलिडिटी आहे, प्राइस ₹299 आहे, हे लक्षात ठेवा. आता पुढं अग्निवीरची ॲड पडलेली आहे. जे विद्यार्थी अग्निवीरचं फॉर्म भरलेले आहेत त्यासाठी जर तुम्हाला जर काही प्रॅक्टिस क्वेश्चन जर पाहिजे असतील तर टोटल या ठिकाणी 100 प्रश्नपत्रिका देऊ लागलो मी, सराव प्रश्नपत्रिका. किती प्रश्नपत्रिका आहे तर 100 प्रश्नपत्रिका. फक्त लँग्वेज त्याची हिंदी आहे, कारण ह्या वेळेसच अग्निवीरचे पेपर मराठीमध्ये झालेत, त्याच्यामुळे लेटेस्टमध्ये काढलं नाही, पण हिंदीमध्ये आहे प्रॉपर. हिंदीमध्ये आपल्याला टोटल किती पेपर भेटणार आहेत 100 सराव प्रश्नपत्रिका, त्याच्यामध्ये GK, सायन्स, मॅथ, रिजनिंग सगळंच कव्हर होणार आहे. ठीक आहे. 50 प्रश्नाचा एक पेपर राहणार आहे. टोटल असे 100 म्हणजे 5000+ प्रश्न तुम्हाला भेटणार आहेत. फीस याची किती आहे या ठिकाणी ₹149 असणार आहे. हे सुद्धा कुठं असणार आहे तर ॲपमध्ये भेटणार आहे, त्या कोर्समध्ये जायचं आहे. ते PDF तुम्ही डाउनलोड करा, दररोज एक झेरॉक्स काढ, तुम्हाला झेरॉक्स काढा किंवा 100 पेपरचा एक साथ झेरॉक्स काढा, दररोज एक पेपर सॉल्व्ह करा. आन्सर की पण सोबतच त्याच्यासोबत तुम्हाला भेटून जाणार आहे. ठीक आहे. GD आणि ट्रेड्समॅनवाले अग्निवीरवाले फक्त लक्षात ठेवायचं. आता येऊत आपण आपल्या संख्या प्रकारच्या क्वेश्चनवर, जे की मी इथं संख्या क्वेश्चन आणलो होतो. बघा या ठिकाणी सगळ्यात पहिलं क्वेश्चन तुमच्या समोर, सगळ्यात पहिलं क्वेश्चन काय सांगलं, 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या कोणती. 3 अंकी मी आत्ताच सांगितलं होतं, कोणती असणार आहे 997. ऑप्शन नंबर काय असणार आहे मग, ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असणार आहे. ठीक आहे. 3 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या म्हणले किती आहे या ठिकाणी 997. नेक्स्ट बघा, 40 ते 50 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत म्हणाले. 40 ते 50 मध्ये SSGD ला विचारलेलं होतं. 40 ते 50 मध्ये एकूण किती मूळ संख्या आहेत म्हणून. मूळ संख्या तुम्हाला मी सांगितलो 1 ते 100 पर्यंत किती आहेत 25 आहेत. 1 ते 50 पर्यंत किती आहेत तर 15 आहेत. आपल्याला विचारायला 40 ते 50, मग 41, 43, 47, 1 2 3 किती संख्या झाली टोटल 3 संख्या झाली. मग ऑप्शन नंबर किती येणार आहे मग ऑप्शन नंबर 3 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. हे असले छोटे छोटे प्रश्न आहेत आपले बिचारे. आपण हळूहळू येऊत आपल्या मोठ्या संख्येकडे, म्हणजे मोठ्या प्रश्नाकडे. आता तुमच्या समोर क्वेश्चन काय दिसाले, खालीलपैकी मूळ संख्या शोधा म्हण. खालीलपैकी मूळ संख्या शोधा म्हणाले आणि खाली ऑप्शन दिले आपल्याला 253, 299, 437, 373. तुम्ही म्हणाल की सर आम्हाला तर 1 ते 100 पर्यंतच पाठायत, आणि जर 1 ते 100च्या जर पुढचे जर आले तर आम्हाला कसं समजावं की हे मूळ संख्या होय का संयुक्त संख्या होय काय होय. ठीक आहे. मग आता एक काम करा दादा, तुम्हाला सांगतो सरळ सरळ भाषेमध्ये, तुम्ही कसोट्या जरी वापरल्या, आता कसोट्या वापरून काय ऑप्शन मध्ये कोणती समसंख्या दिसली तर तुम्ही कट करायचं, कारण समसंख्या कधी मूळ संख्या असू शकतात का तर असू शकतात, पण हे सगळेच्या सगळे विषम संख्या आहेत. अजून जर तोडायचं असेल तर 3 आणि 9 भाग जाणारी संख्या शोधा. मला सांगा 3ची कसोटी काय सांगते, अंकाच्या बेरजेला 3 भाग जावा. 5 आणि 2 7, 7 आणि 3 किती झाले 10, म्हणजे हे थोडंसं कन्फ्युजन वाटलं. 253, 253. ठीक आहे. इथं 3 भाग जायना चले. 9 9 18, 9 9 18, 19 20, इथेही 3 भाग जायना चले. पुढे अजून गेले आपण 7 आणि 3 10 14, इथेही 3 भाग जायना चले, इथेही 3 कटना चले. मग आता गडबड झाली आपली. 3 जर कटत असेल तर मी ते सुद्धा कट केलो असतो, पण आता जर प्रॉपर तुम्हाला जर म्हणलं की शोधाच बाबा, प्रॉपर जर शोधाच जर म्हणलं तर मग कसं काढायचं. जसं की तुम्हाला एक बेसिक गोष्ट सांगतो मी तुम्हाला. इथं बघा तुमच्या डोळ्यासमोर दिलं मी या ठिकाणी 227, 227, आणि तुम्हाला असं विचारलं की हे बाबा मूळ संख्या आहे का नाही शोधा. तर तुम्ही एकच काम करा सांगतो, तुम्ही काय करायचं 227 शोधायचं आपल्याला. ह्या 227 ला वर्गमुळामध्ये लिहा, 227 ला वर्गमुळामध्ये लिहा. आता वर्गमुळामध्ये 227 आलं, तुम्ही म्हणाल की सर ह्याचं वर्गमूळ तर काढता येणार, जवळपास तर पोहोचता येते आपल्याला. ठीक आहे. 15चा वर्ग 225 आहे, 16चा वर्ग 256, मोठं होते. मग आपण काय केलं या ठिकाणी 15च्या वर्गापर्यंत पोहोचले. आपण कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळपास पोहोचल्या म्हणजे 15 पर्यंत पोहोचल्या. 15चा वर्ग 225, 16चा 256 मोठं होते. आता 15 पर्यंत पोहोचल्या. मग आता तुम्ही एकच काम करा छानपैकी, 15 पर्यंत 1 पासून ते 15 पर्यंत एकूण मूळ संख्या किती आहेत लिहायचं. 1 पासून ते 15 पर्यंत मूळ संख्या किती आहेत ते लिहायचं. जसं की उदाहरणार्थ 2 3 5 7 11 13, 2 3 5 7 11 आणि 13 हे संख्या भेटले. आता तुम्ही चेक करायचा ह्या
किती आहे संख्या 1 2 3 4 5 6 ह्या 6च्या 6 संख्येनं जर संख्या जर कटत नसल, जर समजा कटली ह्याचा अर्थ ही मूळ संख्या असू शकणार, कारण भाग पडले अवयव पडले त्याचे. आणि जर समजा कटत नसल, कटना गेली, याचा अर्थ हे मूळ संख्या. चेक करा. आता मला सांगा या ठिकाणी 227ला 2 न जाणार आहे का, तर जाणार नाही. 5 न जाते का, तर जाईना. ठीक आहे, मग 3 न चेक करा. 3 ची कसोटी बसते का, 7 7 आणि 2 9 7 आणि 2 9 10 11. 3 न कटाले का, हे 3 नाही कटणार चले. एक वेळेस चेक करा 7 न जाते का, 7 त्रिक 21 1 उरलं 17 झालं, 7 दोन्ही 14 7 नाही कटणार चले. 11 न एकदा चेक करा, 11 न 11 दोन्ही 22 पुढं 7 उराले जायना चले, म्हणजे हे बी गेलं. 13 न भाग जाते का बघा, 13 1 13 13 दोन्ही 26 मोठं होते. 13 1 13 किती उराले, 13 म्हणजे 7 आणि 2 97 झाले. 13 चौक 52 13 5 65 13 संग 78 13 7 91 इथं किती आले 97 जायना चले, म्हणजे 13 न बी कटना चले. ह्याचा अर्थ काय झालं, डोळे झाकून तुम्ही काय करायचं आहे, 227 हे बँड लावून कोणती संख्या आहे, तर मूळ संख्या आहे. कोणती संख्या आहे, मूळ संख्या. हे लक्षात ठेवा. मूळ संख्या कसं शोधायचं, हे असं शोधायचं. ठीक आहे, अवयव पाडायचं पण संख्यानं कटू नये, एवढं लक्षात ठेवा. संख्यानं कोणत्याच कटू नये. आता ह्या क्वेश्चन कडे या तुम्ही. ह्या क्वेश्चन कडे काय म्हणाले, खालीलपैकी मूळ संख्या शोधा म्हणाले. काय, कोणती संख्या मूळ संख्या. जर समजा मी 253 घेतलो, 253 कोणत्या संख्येच्या वर्गाच्या जवळपास आहे, 15चा 225 16चा 256. आपल्याला वरचं पाहिजे ना, 15च पाहिजे. काय पाहिजे आपल्याला, 15. मग 15 म्हणजेच किती येणार आहे या ठिकाणी, अवयव पाडायचे. 15 मध्ये किती मूळ संख्या आहेत, 2 3 5 7 11 आणि हे 13. मग मला सांगा 2 न कटणार आहे का, याला 253 आहे कटणार. 3 न कटते का, चेक करा. 5 आणि 2 7 8 9 10 3 नाही कटणार. 5 न चान्सच नाही, एकक स्थानी 5 पाहिजे किंवा 0 पाहिजे. 7 न कटते का बघा, 7 1 7 त्रिक 21 4 उरले 43 झाले. ठीक आहे, 7 7 49 कटना, 7 नाही कटणार. 11 न कटते का बघा, 11 1 11 11 दोन्ही 22 22 म्हणजे इथे किती उराले, 3 उराले बघा, 3 आणि समोर जोडल्यावर 33 झाले. 11 3 जा 33, म्हणजे 11 न कटली. 11 न काय कटली, एका जरी संख्येनं कटलं याचा अर्थ हे मूळ संख्या असू शकणार. मूळ संख्या असणार आहे का, तर असणार नाही, लक्षात ठेवा. आता पुढे जाऊत आपण थोडस. आता 299 मूळ संख्या आहे का नाही आपल्याला शोधायचा. मग आता मला सांगा, 20चा 420च्या जवळपास जायचं नाही. 15चा 225 16चा 256 17चा 289 18चा 324 मोठं होते. मग 17 पर्यंत लिहा. कुठेपर्यंत लिहायचं आहे, 17 पर्यंत. मग चेक करा 17 पर्यंत किती मूळ संख्या आहे टोटल, 2 3 5 7 11 13 आणि 1 17. 2 न कटायचे चान्स नाही. 9 9 18 19 20 3 नाही कटना, 5 नाही कटना. 7 न चेक करा, 7 चौक 28 1 उरलं 19 झालं, 7 नाही कटना. 11 न 11 दोन्ही 22 22 म्हणजे किती उराले 7 79 झाले कटना. 13 दोन्ही 26 26 म्हणजे 3 उराले, 3 समोर जवळ 39 झालं, 13 त्रिक 39 कट आलंय. याचा अर्थ हे सुद्धा मूळ संख्या असू शकणार. ठीक आहे, त्याच प्रकारे तुम्ही 437 ला चेक करा. त्याच प्रकारे तुम्ही 273 ला चेक करा. आता 273 ला जर मी गेलो, सॉरी 373, 18चा 324 19चा 361 20चा 400 मोठं होते, 19 पर्यंतच आहे. किती पर्यंत आहे, 19 पर्यंत आहे. आता 19 पर्यंत मूळ संख्या किती शोधा. 19 पर्यंत मूळ संख्या 2 3 5 7 11 13 17 19. चेक करूत आता आपण. सगळ्यात पहिल्यांदा 2 न कटते का, ते कटना चले, कारण एकक स्थानी 0 2 4 6 8 नाहीच. 3 न कटते का, 7 3 10 3 13 कटना चले. 5 न चान्सच नाही. 7 न 7 5 35 36 37 2 उरले 23 झाले, 7 3 21 चान्स नाही. 11 11 3 33 33 म्हणजे 4 उराले 43 झाले कटना. 13 13 दोन्ही 26 किती उराले या ठिकाणी, 26 म्हणजे 4 7 13 113 कटना. 17 चेक करा, 17 दोन्ही 34 35 36 37 3 उरले 33 झाले, 17 दोन्ही 34 कटना. आणि 19 न कट होते का बघा, 19 1 19 19 दोन्ही 38 म्हणजे किती 18 183 झाले
कटना 19ने 19ने कटते का तर कटना. तुम्ही भाग देऊन बघा. ह्याला आता इथं मी भाग दिलो नाही, तुम्ही प्रॉपर पद्धतीने मांडणी करा. एक ना एक संख्या भाग जाणारी गटते याच्यामध्ये. मग आता इथं जर गटत नसेल ह्याचा अर्थ काय, कोणत्याच संख्येनं हिनं कटली नाही, ह्याचा अर्थ काय निघते की बाबा हे मूळ संख्या होय. हे कोणती संख्या आहे, मूळ संख्या होय. 373. जर समजा 100 पेक्षा जास्त जर क्वेश्चन इन फ्युचर आलंच आणि जर आपल्याला शोधायचं असेल मूळ संख्या कोणती आहे, सगळ्यात पहिल्यांदा समसंख्या बाजूला काढायचं. त्याच्यानंतर 3 आणि 9 भाग जाणारी संख्या अंकाची बेरीज करा. 3 आणि 9 भाग जाणारी बाजूला काढा. 5 भाग जाणारी संख्या बाजूला काढा. एकक स्थानी जर 5 दिली की कट करायचं सरळ, ते असूच शकणार. असे कसोट्या वापरायचं आणि त्याच्यानंतर फायनल. कारण इथं 5 नाही कटणार नाहीत, 9 नाही कटणार नाहीत, 3 नाही कटणार नाही आणि एक ना एक कोणते तर कोणतं संख्या आपल्याला भेटते कटणारी. त्याच्यामुळे तिथं ऑप्शन कट करायचे. इथं चारही ऑप्शन चेक करावं लागले आपल्याला, कारण मी प्रॅक्टिस व्हावं म्हणूनच दिलेलं आहे सगळं. ठीक आहे. हे कुठे विचारायला क्वेश्चन होतं, पण त्याच्यामुळे प्रॅक्टिस व्हावं म्हणून मी दिलं होतं, लक्षात ठेवा. आता नेक्स्ट क्वेश्चन कडे या. आता इथून सुरू झाले आपलं मेन क्वेश्चन. इथून सुरू झाले की बाबा 0.23च्या डोक्यावर बार एक डॅश संख्या आहे. एक डॅश संख्या आहे म्हणाले. कधी लक्षात ठेवा. तुम्ही म्हणाल की सर बार जर आलं 23 तर बारचा अर्थ काय होते, तर 23 23 23 23 23 हे पुढे वाढत 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 चाललंय. पण कधी एक लक्षात ठेवा, संख्यामध्ये तुम्हाला शिकवलं नाही, मी पुढे शिकवतो. 0.23 आहे आणि त्याच्या डोक्यावर जर बार आलं, ह्याला आपल्याला दुसऱ्या रूपामध्ये लिहिता येते. ह्याला आपल्याला दुसऱ्या रूपामध्ये लिहिता येते. कसं लिहिता येते माहित आहे, त्या 23ला वगळून टाकून द्या. 23ला काय करायचं, वगळायचं. 23ला 23 हे बार काढून टाकून द्या तुम्ही. आता बारला काढून टाका, पॉईंट सगळं उडालं. 23 भागिले जेवढ्या संख्याच्या डोक्यावर बार आहेत तेवढे 9 खाली लिहितात. तेवढे किती लिहितात खाली, तर 9 खाली लिहितात. म्हणजेच काय, या ठिकाणी बघा 1 2 2 संख्यावर बार आहे, 2 9 आले आणि ज्या संख्येवर बार आहे ना तेवढे 0 घेतात. हे पुढे चालून सांगतो मी तुम्हाला, पुढे संख्यामध्ये सांगतो. पण लक्षात ठेवा ह्या 0.23ला असं लिहितात 23/99. मग हे मला सांगा P/Q च्या रूपामध्ये लिहिता आलं आणि जसं हे लिहिता आलं तसं आपल्याला समजलं की बाबा हे काय होय, परिमेय संख्या होय. अपरिमेय असू शकणार, मूळ हे सगळं संयुक्त असूच शकणार आहे. ठीक आहे. मग कोणती असणार आहे, परिमेय संख्या. नेक्स्ट या थोडंसं पुढे हे सुद्धा विचारलं आहे. 1.11 21 23 1 2 3 पॉईंट 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 कुठपर्यंत चालेल, दशांश दशांश उरले. आता कुठपर्यंत जाईल, अनंतापर्यंत जाते आणि अनंतापर्यंत गेली याचा अर्थ हे पूर्णांक असू शकणार, नैसर्गिक गेलं, परिमेय असू शकणार. अनंतापर्यंत चालेल याचा अर्थ हे कोणती होय, अपरिमेय संख्या होय. सांगितलं होतं मी दोघांमधला फरक काय ते. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता 3 + 2 वर्गमुळात 5. आता मला सांगा बेरीज केल्याच्या नंतर जिथं जिथं तुम्हाला वर्गमुळात 5 दिसाले, या वर्गमुळात 5 ची किंमत तुम्हाला काढता येते का, काढता येईना. काढता येणार आहे का, काढता येणार नाही. वर्गमुळात 5 आहे, कसं ह्याला बाहेर काढावं लागणारच आहे, आपल्याला काढावं लागणार आहे. पण वर्गमुळात 5 हे निघणार आहे का. जर समजा पूर्ण वर्ग संख्या जर असेल वर्गमुळात 25, ह्याला आपल्याला काढता येते बाहेर की बाबा हे 5 आहे, हे काय 5 आहे. पण जर समजा पूर्ण वर्ग संख्या सोडून दुसरी कोणती संख्या एवढ्या, त्याचं कधीच पूर्ण उत्तर काढता येणार, ते अनंतामध्येच जाणार आहे. आणि हे जसं अनंतामध्ये गेलं, हे कोणती संख्या असणार आहे, मग हे असणार आहे अपरिमेय संख्या. हे कोणती संख्या असणार आहे, अपरिमेय संख्या. लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला हे विचारले की बाबा वर्गमुळात 3 + वर्गमुळात 11 कंसाचा वर्ग दिलाय. कंसाचा काय दिलाय, वर्ग दिलाय आणि ही एक डॅश संख्या आहे म्हणले. मी तुम्हाला 2 क्वेश्चन द्यालो. आता हे क्वेश्चन आणि अजून एक तुम्हाला असं दिलो मी, वर्गमुळात 3 ह्याचा वर्ग, वर्गमुळात 3 ह्याचा वर्ग. सांगा बाबा हे परिमेय आहे का अपरिमेय आहे. तुम्ही थोडंसं डोकं लावायचं. आता जे पोरं म्हणतील की बाबा हे अपरिमेय आहे, तर त्याच्यासाठी मी सांगालो बघा, हे संख्या आहे परिमेय. परिमेय का आहे सांगतो. वर्गमुळात नुसतं वर्गमुळात जर 3 असतं तर हे अपरिमेय असतं, कारण ह्याची किंमतच काढता येणार. पण वर्गमुळात 3चा वर्ग कराले, याचा अर्थ काय, तुम्ही एकतर वर्ग वर्गमूळ कटला, मग किती उराले, इथं फक्त 3 उराले असं लिहा. किंवा वर्गमुळात 3चा वर्ग केल्याच्या नंतर वर्गमुळात किती येते, 9 येते. 3चा वर्ग 9 आणि याला बाहेर काढता येते आपल्याला, किती येते, 3 येते. किंवा हे वर्ग आणि वर्गमूळ कटून जाते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग हे कोणती संख्या झाली, हे परिमेय संख्या झाली का, कारण उत्तर काढता आलंय. पण जर समजा तुम्हाला मी असं दिलो, इथं थोडंसं एक बीजगणिताचा नियम लक्षात ठेवा. a + b चा वर्ग हे काय असणार आहे, a चा वर्ग + b चा वर्ग + 2ab.
तुम्हाला तेच दिलं या ठिकाणी, वर्गमुळात 3 प्लस वर्गमुळात 11चा वर्ग म्हणाले. मग ए चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3चा वर्ग करावा लागेल मला, प्लस बी चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 11चा वर्ग करावा लागेल मला, प्लस 2 गुणिले ए बी म्हणजे ए गुणिले बी, वर्गमुळात 3 गुणिले 11, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 11. आता बाकी सगळं ह्याला मी काढता येईल ह्याला मला, जसं की काय वर्ग वर्गमूळ कटलं इथं फक्त 3 उराले, प्लस वर्ग वर्गमूळ कटलं इथं फक्त 11 उराले, प्लस पण आता मला सांगा इथं 2 गुणिले वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 11, मग 2 वर्गमुळात किती येते, 11 गुणिले 3 केल्या जातात, 11 3 जा 33, आणि आपल्याला माहित आहे हे पूर्ण वर्ग संख्या तर 9, हे जाणार आहे अनंतामध्ये. मग जिथं तुम्हाला दिसलं डोळ्याला की बाबा हे अनंतामध्ये चाललंय, डोळे झाकून ते काय करायचं या ठिकाणी, अपरिमेय संख्या करायचं आहे. कोणती संख्या करायचा, अपरिमेय संख्या. हे कोणती संख्या असणार आहे मग या ठिकाणी, अपरिमेय संख्या असणार आहे. एक शेवटचं क्वेश्चन तुमच्या डोळ्यासमोर आहे, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3 ही एक डॅश संख्या आहे. गुणाकार करा तुम्ही, वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 3, 3 दोन्ही 6, वर्गमुळात 6. याचं उत्तर काढता येते का आपल्याला, काढता येणार, काढता येईल का, तर काढता येणार. मग हे कोणती संख्या असणार आहे, अपरिमेय संख्या. कोणती संख्या असणार आहे, अपरिमेय संख्या. कारण विचारण्यासाठी फक्त 2च संख्या आहेत, परिमेय आणि अपरिमेयवरच विचारणार आहे क्वेश्चन, कळलं. तर अशा प्रकारे हे संख्याचे प्रकार होते. कशाचे प्रकार होते या ठिकाणी, हे संख्याचे प्रकार होते. तर या ठिकाणी बेसिक जे संख्या आपल्याला लागणार आहेत ज्याच्यावर क्वेश्चन येतात पेपरमध्ये, ते सगळेच्या सगळे संख्या. आता मला तर असं वाटतं की नंतर तुम्हाला संख्याचे प्रकार शिकायची गरज पडत, जेवढेही काही संख्या आहेत तेवढे मी तुम्हाला इथं, आणि जिथं क्वेश्चन येतात ते सगळेच्या सगळे क्वेश्चन मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि बाकी एक्स्ट्रा क्वेश्चन तयार झालाच तर कन्सेप्ट तर मी सगळ्या संख्यामध्ये क्लिअर करून टाकून दिलो. ठीक आहे. तर आता संख्या पद्धतीमध्ये एवढंच नाही, हे फक्त अभ्यास केले आपण संख्याचा. मेन चॅप्टर इथून पुढे सुरू होते, मेन चॅप्टर. ठीक आहे. भरपूर आपल्याला शिकायचं संख्या पद्धतीमध्ये, पण आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूत. आणि महत्वाची गोष्ट, आता या चॅप्टरची म्हणजे आता जे क्वेश्चन मी घेतलं या ठिकाणी किंवा संख्याची जी PDF आहे ते सगळंच्या सगळं मी टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार आहोत. टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा, टेलिग्रामवर सर्च करायचा आहे. टेलिग्राम असेल तर टेलिग्रामवर काय सर्च करायचं तुम्ही, श्रेयश मॅथ्स, SHREYSHMATHS, श्रेयश मॅथ्स सर्च करा टेलिग्राम चॅनलवर. चॅनल येऊन जाते, हे आपल्याला काय करायचं तो जॉईन करायचा. तिथं सगळं तुम्हाला लेटेस्ट भरती आली त्याची अपडेट, फॉर्म भरायची डेट, जे पण असणार आहे, जे पण काही शॉर्टकट टेक्निकचे PDF, आपले क्लास नोट्स, सगळंच्या सगळं जे पण काही असणार आहे, स्मार्ट अप्रोच वाली PDF, नुसती PDF देईना मी, स्मार्ट अप्रोच वाली PDF देतो. कारण त्याच्यामध्ये सगळे स्मार्ट मेथड वापरलेले राहतात. ते सगळ्याच्या सगळे PDF आपल्याला कुठे भेटणार आहे, तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटणार आहेत. टेलिग्राम चॅनल कोणता आहे तर श्रेयश मॅथ्स सर्च करायचं आपल्याला, टेलिग्रामवर येऊन जाते, जॉईन करा. ज्याला कोणाला बॅच पाहिजे असेल बॅच जॉईन करू शकता. श्रेयश मॅथ ॲप सर्च करा प्ले स्टोरवर, फक्त श्रेयश मॅथ SHREYSHMATH, बस श्रेयश मॅथ, इथं यस लावू नका. तर अशा पद्धतीने आपण बघितल्या सगळे क्वेश्चन. अजून कोणतं राहिलं का मी एकदा चेक करतो, नाही. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. भेटूया आपल्या नेक्स्ट अशाच प्रकारच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.